1 कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत वृद्ध व्यक्तीचा खून करण्यात आलाय। लातूर जिल्ह्यात कर्जातून सुटका मिळवण्यासाठी हा कट रचल्याचं समोर आलं। औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्री गणेश चव्हाण यानं गोविंद यादव या वृद्ध व्यक्तीला लिफ्ट दिली। यानंतर त्यांचा खून करून त्याच्या मृतदेहाला आपल्या सीटवर बसवलं। एवढंच नाही तर मृतदेह आपलाच आहे हे भासवण्यासाठी गणेशनं आपला कोटही त्याच्या हातात घातला आणि कार पेटवून दिली। या घटनेत गाडीतील चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचं त्यानं भासवलं। मात्र पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आला। त्यांनी गणेश चव्हाणचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर त्याचा खेळ संपला। पोलिसांनी 24 तासात गणेशला ताब्यात घेतलं। तसंच त्यानं केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली। गणेशनं पैशांसाठी रचलेल्या बनावामध्ये निरपराध गोविंद यादव यांचा बळी गेला। या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते। हा जो मयत इसम आहे हा गोविंद यादवच आहे। या अनुषंगाने सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल आणि डीएनए सॅम्पलिंगच्या आधारे सर्व पुरावे त्या ठिकाणी प्राप्त केले जातील। सदरची जी घटना आहे किंवा गणेश चव्हाणने जो केलेला बनाव आहे तर हा बनाव लातूर पोलिसांनी 24 तासाच्या आत त्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि एक गंभीर स्वरूपाचा असा जो गुन्हा आहे तर तो गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणून आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये सुद्धा पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।